सुंदर पहाटे शहर सुरळीत सुरू झाले. लोक आपल्या दैनंदिन जीवनात सुखी होते. परंतु त्याच दिवशी एका दुसऱ्या जगातून आलेल्या दुष्ट राक्षसाने शहरावर हल्ला केला आणि शहरातील शांतता नष्ट केली. शहराला या हिंसेतून कोण स्वतंत्र करणार असा प्रश्न सर्वांना पडला. पण त्याच वेळी हिंदू रेव्हेंजर्सची टीम तिथे उपस्थित झाली. लीडर गीताच्या नेतृत्वाखाली हिंदू रेव्हेंजर्स शहराला वाचविण्यासाठी पुढे आले होते. ते जिंकण्यासाठी तयार होते आणि त्यांच्याकडे मोठमोठ्या बंदुका होत्या. राक्षसाने त्याच्या रागीट डोळ्यांनी हिंदू रेव्हेंजर्सकडे पाहिले आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पण विश्वनाथने निडरपणे त्या राक्षसाचा सामना करून तो हल्ला परतवून लावला. राक्षस आणखी एक प्रहार करेल याआधीच गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी यांनी एकत्रितपणे त्या राक्षसावर वार केला आणि त्याचा पराभव केला. राक्षसाचा अंत झाल्यामुळे शहरातील सुख शांती परत आली. हिंदू रेव्हेंजर्सची टीम लीडर गीता प्रसन्न झाली. तिला तिच्या टीमचा अभिमान आहे. येणाऱ्या काळात देखील हिंदू रेव्हेंजर्स रक्षण करण्यासाठी अवश्य तयार राहतील.